एकत्र आहे जमलेले आमचे क्रीडा रसिक असतील, आमचे खेळाडू असतील आणि मंचावर उपस्थित आमचे सगळे पाहुणे आणि VTS या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे घरून जोडलेले प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2025. आता जर आपण विचार करायचा झाला तर मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ म्हटला तर मग इन ॲक्शनमध्ये जे फिल्डिंग करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर यंगस्टर न जास्त असतं मात्र ते प्रोत्साहन दिलं गेलं आहे आणि ते यंगस्टरमध्ये महेंद्र म्हणजेच जस्सी, छोटा जस्सी बुमरा हा गोलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू रिव्हर्स अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवर घेतला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि हा चेंडू पाहता पाहता निघून गेलाय. पहिल्याच बॉलवर मात्र रिव्हर्सच्या सहाय्याने अनिकेतने मात्र ठोकलाय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं सुरुवात केली महेंद्रची, ज्याप्रमाणे आपण पाहिलं गोलंदाजी ॲक्शन जक्षित बुमराह याची आपल्याला पाहायला मिळते आणि जसप्रीत बुमराहचा जर उल्लेख करायचा झाला यावेळेला पाहिलं आपण नक्कीच फाईन लेग क्षेत्र मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु 2 धाव मात्र मिळतील. ज्याप्रमाणे या गोलंदाजाकडे जर आपण नजर टाकली ना तर मी तर म्हणेन की फ्युचर आहे. या येणाऱ्या काळामध्ये हा गोलंदाज आपण पाहिला ना तर एक टॉपचा आणि अव्वलचा नक्कीच हा खेळाडू बनेल. कारण की सध्या तरी आपण पाहिलं की यंगस्टर आहे आणि यंगस्टरने नक्कीच आपण पाहिलं तर जितका चांगलं क्रिकेट खेळलं ना तितका फायदा नंतर मिळतो. आणि मात्र इथे ज्याने अभ्यास या मैदानावर अभ्यास केला जातो याच मैदानावर सराव त्याचा आणि फायदेशीर मात्र जरूर मिळेल. फुलटॉस परंतु आपण पाहिलं क्षेत्र निवडलं गेलं. डिक्लेरेशन झोन काय आहे तर पंचांचा इशारा येत आहे. इट इज अ 6 षटकार. कारण की यस डेफिनेटली आपण पाहिलं बाउंड्री लाईन तिकडे आपल्याला जर पाहायला मिळाली आणि त्या दिशेने मात्र फटका खेळला जात आहे. हा षटकार आलाय आणि या षटकाराने नक्कीच आपण पाहिलं तर मग टीमची टोटल 12च्या घरामध्ये पोहोचली जाते. अनुभव आपण पाहिलं तर इथे थोडासा कमी पडतोय आणि या अनुभवाची नक्कीच मी तर म्हणेन गरज आहे. परंतु अनिकेतकडे तितका चांगला अनुभव आहे, फायदा तो करून घेतो आपल्या संघासाठी. चांगली बॅटिंग मात्र केली आहे. ते 12 धाव फळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहतोय आपण चेंडू गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. सन्माननीय विष्णूजी गोटेकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल. आई महामाई चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय तर धावा घेतल्या गेल्या या बॉलवर 2 धावा. टीमची टोटल पोचली गेली आहे 14च्या घरामध्ये. पहिलं षटक ऑन आहे आणि चांगली सुरुवात मात्र म्हणावी लागेल एकविरा स्पोर्ट्सचा वाकीपाडा संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच रिव्हर्सचा फटका मात्र प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळेला हा चेंडू आपण पाहिला थोडासा लांब ठेवला गेला. जो फलंदाज नक्कीच अपेक्षा होती त्याला की आपल्या झोनमध्ये चेंडू मिळेल परंतु तसं न होता आपण पाहिलं एक डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. षटकामध्ये चेंडू फेकून झाले तर 5 म्हणेन की थोडं कमबॅक चांगलं केलंय गोलंदाजाने. हा फुल टॉस होता लेग स्टंपवर, नक्कीच थोडा मिस केला जातोय. पाहावं लागेल, पंच इशारा देतात की हा वाईट चेंडू आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की जितका फायदा पहिल्या षटकामध्ये मिळायला हवा आहे ना तितका मिळत देखील आहे. परंतु एक चेंडू आहे. कदाचित मी तर म्हणेन की गोलंदाजाला जी लाईन मात्र व्यवस्थित मिळाली नव्हती परंतु लाईन शोधून मात्र एखादा विकेट मिळवून देण्याचं कार्य जरूर करावं लागेल. यावेळेला हवाई हल्ला केलेला हा फटका पाहतोय होता उंच आणि लांबच लांब. हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. जे आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा फलकावर लावल्या गेल्या. ज्याप्रमाणे आपण इथे पाहिली आहे ना की बॅटिंग बिनधास्त केली आहे आणि मोठी सुरुवात 21 धाव्यांची. थोडासा विचार विनिमय मात्र आता करावा लागेल विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाला, कारण की ज्याप्रमाणे एक मोठा ऊर्जा
संचार करणारा खेळ पहिल्या ओव्हरमध्ये मात्र झाला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आता त्यांना एक विचार हाच असेल की आता आपण जर स्टार्ट एक मोठा केला आहे तर मग येणाऱ्या 3 षटकामध्ये आता खेळ आहे तो चांगला करायचा आहे, म्हणजे सगळं काही चांगलं होईल. परंतु इथून कमबॅक करायचं असेल तर मग गोलंदाजाला नक्कीच चांगली गोलंदाजी करावं लागेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रफुल्ल गोवारी, की त्याच्याकडे थोडा अनुभव सुद्धा आहे, परंतु तो पणाला लावावा लागेल कारण की गरज आहे. आता धावसंख्येला मात्र रोखायचं आहे आणि विकेट मिळवून द्यायचे आहेत. ते कार्य मात्र या दुसऱ्या स्पालमध्ये पूर्ण करतील का पाहूया. पहिला चेंडू समोर कुणाल, फटका मिस टायमिंग आहे, हवेत फसलाय राकेश साठी. आपण पाहिलं इझी सोप्पा झेल मात्र पकडला जातोय आणि पहिली विकेट डाऊन केली जात आहे. पहिली मोठी सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये प्रफुल्ल आपल्या टीमला मिळवून देतोय. नक्कीच आपण पाहिलं पहिलं मोठी सफलता मात्र आपण पाहिलं, पहिलं यश मिळवून दिलं गेलं आहे आणि ज्याची गरज होती. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा गेल्यानंतर विकेट आणि डॉट चेंडू हा एकमेव पर्याय असेल इथे धावसंख्येवर लगाम लावण्यासाठी. आणि ते कार्य मात्र करत असताना पहिल्या बॉलवर मात्र सफलता मोठी मिळाली आहे. रुपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत आणि आल्यानंतर त्यांनी निरीक्षण केलं की हवेचा ओघ कोणत्या दिशेने आहे, कशा प्रकारे आता मात्र खेळ करायचा आहे. आपल्या टीमसाठी नक्की चांगलं योगदान ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांना रोल पूर्ण करायचा आहे. आपण पाहिलं थोडंसं जर फील्डमध्ये आपण विचार करायचा झाला तर पॉईंटला थोडं हळवलं जात आहे, तरी विचार हा नक्कीच चांगला आहे गोलंदाजाचा. हलक्या हातानं यावेळेला नक्कीच ज्याप्रमाणे डबल माइंड झाला होता तिथे फिल्डर होते तिथे, परंतु कॅच पकडायला हवा होता. कदाचित इझी सेफ हँड खेळण्याचा प्रयत्न अंगी आला होता, परंतु नक्कीच उलट पडला नाही आहे. थोडासा मित्र म्हणेन की रुपेश सुद्धा म्हणत असेल की नशिबाची साथ होती, कारण की हा कॅच पकडला असता तर मग मला सुद्धा जावं लागलं असतं. परंतु प्रफुल्लचं कौतुक करावं लागेल कारण की त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी होते आणि ह्याच गोलंदाजीची गरज आहे, कारण की धावगतीवर लगाम लावण्यासाठी हीच गोलंदाजी करावी लागेल. विचार होता ऑफ स्टंपच्या बाहेर. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्र मात्र ह्या क्षेत्रामध्ये नक्कीच चांगले शॉट एक्झिक्यूट करायचे आहेत. परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल आपण पाहिलं एकाच क्षेत्रामध्ये खेळू शकत नाहीये, कारण की गोलंदाजाकडे अनुभव आहे आणि तो पणाला लावला. कारण की थोडासा चेंडू मागे ठेवला गेला होता, बाउन्स मात्र दिला होता, परंतु हा विचार चांगला आहे आणि त्याचा फायदा देखील तितका चांगला मिळाला. हो, यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न चुकी केली अनिकेतनं, कारण की आतापर्यंत चांगले सेट मात्र दिसले होते, परंतु एक नाहक फटका आणि मात्र आपण पाहिलं तर स्वतःच्या खेळीला उद्ध्वस्त करण्याचं कार्य करत असताना आणि स्वतःच मी तर म्हणेन की पायावर कुऱ्हाडी मारून घेण्याचं कार्य अनिकेतनं केलंय आणि मोठा धक्का मात्र एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला लागलाय. धन्यवाद डीजे. आपण बघितल्यानंतर कमबॅक कशा प्रकारे करायचं तर अशा प्रकारे करायचं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फेकलेले 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूमध्ये एकच धाव आली आहे. मग दाखवून दिला की अनुभव काय असतो प्रफुल्ल गोवारीनं आणि तो पणाला देखील लावला आहे. विकेट डाऊन केली आहे, कारण की ज्याप्रमाणे एक चांगली विकेट इनफॉर्म बॅटर एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण देखील पाहिला होता, ते परतले गेले. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेशानं पाहिलं तर आपण नक्कीच जी स्पर्धा आठवते मला सुद्धा, कारण की साईकृपा राजावलीचं आयोजन आणि टिवरीच्या मैदानावर एक खेळी आला होता. शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 5 चेंडू फेस केले होते, परंतु त्या 5 चेंडूमध्ये मी तर म्हणेन 4 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकले गेले होते. यावेळेला ड्राईव्ह केला जातोय. एक धाव मात्र इझी मिळेल का? अगदी सहज मिळाली आहे, परंतु एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये. चांगलं षटक आत्तापर्यंत राहिलंय.
इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर षटक, कारण की त्याचा बॅकअप, कारण की पहिल्या षटकामध्ये 21 धावा गेल्यानंतर इथून बॅकअप देणारी गोलंदाजी व्हायला हवी होती आणि ती झाली देखील. नक्कीच चांगलं कमबॅक प्रफुल्लने करून दाखवून दिले आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. टीमची टोटल 23. चांगला चेंडू, क्या बात आहे, गुड बॉलिंग बाय मिस्टर प्रफुल्ल गोवारी. काय कमबॅक करून दिलाय या षटकामध्ये. फक्त आणि फक्त खर्च केला त्यांनी 2 धावा. पहा, पहिलं षटक जवळपास आपण पाहिलं 21 धाव्यांचं होतं, परंतु त्यानंतर हे षटक आपण पाहिलं तर जवळजवळ 2 धाव्यांचं आणि बहुमूल्य विकेट सुद्धा मिळवून देण्याचं कार्य. 2 विकेट त्याने मिळवून दिले. कदाचित तिसरी सुद्धा मिळाली असती जर कॅच पकडली असती तर. परंतु जडतरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. प्रत्यक्षात आपण पाहिलं काय घडलं गेलंय तर जवळजवळ 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाचा काही शिल्लक आहे. 2 षटकामध्ये कशा प्रकारे पुन्हा एकदा खेळ मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तुम्हाला, आम्हाला आणि VTCA लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांना सुद्धा. घेऊ छोटासा ब्रेक. पलखी निघाली मानाची शिरली धन्यवाद धन्यवाद. नक्कीच एक ज्याप्रमाणे साईबाबाचं गाणं, पालखीचं गाणं आणि उल्लेख करायचा झाला तर मग मोहनदादांचा नक्कीच मी उल्लेख करेन. कारण की मला आठवते अजूनसुद्धा की एक वेळ मात्र आपण बघितलं की जुचंद्रची नक्कीच पालखी निघाली होती, मला वाटतं शिर्डीला, आणि रस्त्यातच मला वाटते नाशिक आणि शहीद जवान नक्कीच त्यांच्या परिवाराला भेट दिली होती आणि आर्थिक मदत नक्कीच त्या परिवाराची भेटसुद्धा घेतली होती. आणि नक्कीच हे ग्रेट कार्य मात्र मोहनदादांचं आहे. कारण की तोच उल्लेख मी सुरुवातीला देखील केला होता. कारण की मोहनदादा आपण बघितलं की फक्त आपल्या विभागापुरतं नाही आहेत. कारण की जेव्हा जेव्हा आपण बघितलं की एक अशी गरज असेल अशा मदतीला ते नेहमीच धावून येणारा व्यक्तिमत्व. मला अजूनसुद्धा आठवते की मला वाटते कामण विभागामध्ये सुद्धा एक अशी व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला मात्र कुठेतरी उपचारासाठी थोडा खर्च म्हणजे पैशाचा आर्थिक प्रॉब्लेम होता. जेव्हा ही गरज मात्र नक्कीच जवळजवळ ही गोष्ट मोहनदादांच्या कानावर पडली आणि तेव्हा सुद्धा मोहनदादा मदतीला धावले होते. असं हे ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजेच मोहनदादा आपण पाहतोय. यावेळेला पहिला बॉल बुधाजीचा, टक्कन मात्र उडवलाय. हा चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिळेल हा षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. इकडे पाहिलं आपण तर पहिल्याच बॉलवर स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि सिक्सरने केलंय बुधाजीचं स्वागत. नक्कीच दीपेश थोडा मात्र आपण पाहिलं तर आपल्या आक्रमक अंदाजामध्ये येताना पाहायला मिळतोय. हा बॉल मात्र यावेळेला अगदी ऑफ स्टंपच्या जवळ फेकला जातोय. या पूर्वीचा चेंडू थोडासा आपण बघितला ना तर थोडासा ओव्हर पिच मध्ये नक्कीच कन्वर्ट झाला होता आणि तो अगदी मात्र सहज खेळण्यामध्ये आपण पाहिलं तर संधी मिळाली होती. पण त्यानंतर थोडीशी जी लाईन होती ना आपण पाहिली तर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली. फायदा मिळाला, बेनिफिट मिळालं. पुन्हा एकदा हा फुल टॉस होता. ओ, यावेळेला कदाचित क्लोज होऊ शकला असता आणि होऊ शकतोय. कारण की DRS ची डिमांड केली आहे, तिसरा अंपायरची डिमांड केली आणि पाहावं लागेल आता की काय घडलंय चित्र इथे. निरीक्षण केलं जात आहे आमच्या TV अंपायर्सच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली जतीन गोवारीच्या माध्यमातून. नक्कीच अजितदादा गोवारी यांचे सुपुत्र आहेत आणि ग्रेट वर्क्स त्यांचं पाहायला मिळालं. परंतु थर्ड अंपायरकडे आपण वळणार आहोत. थर्ड अंपायर डिसिजन काय देत आहेत, कारण की क्लोज कॉल इथे ठरू शकतोय. आणि
तर डिसिजन इज नॉट आउट म्हणून नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवलं गेले, करून त्याप्रमाणे निरीक्षण केलं आणि त्यामुळेच आपण पाहिलं बेनिफिट मात्र मी त्या बॅटरला परंतु चांगली फिल्डिंग हे जरूर पाहायला मिळाली जतीनच्या माध्यमातून. 30 धावा फलकावर आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू फेकून झालेत. उदाजी आपण पाहिले बॉलिंग ट्रॅकवर असतील रुपेशसाठी. यावेळेला ऑस्टमच्या बाहेर शफल झाले होते. चांगली फिल्डिंग देखील होताना पाहायला मिळाले. कदाचित मी तर म्हणेन चांगला ॲक्युरेट थ्रो यायला हवा होता. यस डेफिनेटली तेच चित्र पाहायला मिळालं होतं. इंटरेस्ट दर्शवायला पाहिजे होतं कीपरने देखील की थोडं आपलं सुद्धा योगदान चांगलं द्यायला हवं होतं. भूपेंद्रची चांगली फिल्डिंग झाली होती परंतु धोका मात्र होता. परंतु थोडंसं मी तर म्हणेन की धोका मात्र टळला की रुपेशने सुद्धा मोकळा श्वास मात्र इथून घेतला. टीमची टोटल 32 धावा फलकावर पाहायला मिळतोय. यावेळेला आता मात्र नदीच्या भोगावं लागेल. चेंडूला उडवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या फार. मी हा षटकार 6 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहा ह्या सगळ्या काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. यापूर्वी काय घडलं होतं तर दुसरी धाव जर नक्कीच घेण्यापासून वाचवलं असतं कारण किंवा रनआउट घेतला असता तर हा खेळाडू मात्र थांबला नसता परंतु थांबला आणि षटकारही ठोकला त्यानं. हो यावेळेला आपण पाहू शकते नक्कीच बॅटला लागून नक्कीच थोडासा दुखापत होऊ शकते. डोक्यावर सुद्धा नक्की चेंडू हा आदळला गेला होता परंतु नक्कीच इतकं काही सिरियसली मात्र ही दुखापत नाही आहे. एक चांगला खेळाडू आहे रुपेश मोरे. त्याच्या माध्यमातून पाहिलं ऑल इज वेल त्याने दर्शवलं देखील पंचांना देखील. षटकाची झाली आहे समाप्ती. टीमची टोटल आपण पाहिली आहे 39 धावा आपण पाहिल्या फलकावर आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आहे. आणखीन सुद्धा आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया की आता जवळजवळ विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाच्या समोर किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केला जाणार आहे. कारण की इथून आता शेवटच्या षटकामध्ये ना तर काउंटर अटॅक करताना पाहायला मिळतील. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर असतील आणि सेट झालेले खेळाडू त्यांना आतापर्यंत मी तर म्हणेन की 2 जीवनदान मिळालेत. रुपेश मोरे हा फटका कॉटन बॉलची संधी यस डेफिनेटली मात्र पूर्ण केली आहे. बॅटच्या मात्र स्टिकरवर लागलेला फटका होता. एलिव्हेशन नाही मिळालं तेच कारण झेल मात्र कंप्लीट झाला आहे तिथे आणि विकेट डाऊन. थँक्यू डीजे. रन मशीन इज इन झाले. कारण की रवी आपण पाहिला रवी डवले या खेळाडूला नक्कीच जेव्हा जेव्हा एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा संघाचा जर विचार करायचा झाला तर अगदी कमी अशा सिच्युएशनमध्ये ते म्हणजे जेव्हा कमी चेंडूचा सामना करतोय आणि जास्त धावा हा पूर्ण करत असताना खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे रन मशीन म्हणून त्याला आपण नेहमीच पाहत असतोय आणि ती कामगिरी त्यांना पुन्हा एकदा करायची आहे. परंतु आल्यानंतर मिस टायमिंग शॉट आहे हवेत. फिल्डर नक्कीच आले होते. टिपेश भरपूर लॉंगचा जितेंद्र आले होते आणि नक्कीच वेगाने कारण की त्यांचे प्रयत्न अगदी जिद्दीने होते कारण की झेलपर्यंत पोहोचण्याचा पर्यंत 2 धावा मात्र मिळाल्या. 41 फलकावर नक्कीच चांगली बॉलिंग होती या ओव्हरमध्ये. हो नक्कीच या वेळेला मी तर म्हणेन की अंदाज सुद्धा नसेल रवीला की कदाचित मला अशा चेंडूचा आता सामना करावा लागेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर सरप्राईज केलं गेलं होतं. अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उछाल चेंडू फेकून झाले आता 3 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. 3 झालेत म्हणजे 3 शिल्लक आहेत. ऑन साइडला हवेत आहे. झेल मात्र आपण पाहिला पकडला जाईल. अतिशय चांगला दिपेशच्या माध्यमातून विकेट डाऊन झाली आहे. रवी डवले परत त्यांना पाहायला मिळतंय आणि सफलता मात्र दिनेशने आपल्या गोलंदाजीमध्ये मिळवून दिले. चांगली बॉलिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते.
थँक्यू डीजे. नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41. जवळजवळ आपण पाहिलं तर आज इन ॲक्शनमध्ये अजितदादा नाही आहेत. थोडंसं नक्कीच मला वाटते लेट झालेत, पण परंतु नक्कीच प्रयत्न हेच असतील की जर हा मॅच जिंकला तर मग पुढील मॅचमध्ये डेफिनेटली इन ॲक्शनमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतील. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2000. टॉस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जीवदानी स्पोर्ट्स गिरीज टीम आणि होली क्रॉस घोडबंदर टीम टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. जयेश मोरे स्ट्राईक एंडकडे न्यू बाटार. यावेळेला आपण बघितलं तर आल्या आल्या पहिल्या चेंडूला खेळ आहे, त्याने ड्राईव्ह केला होता, परंतु एक धाव जयेशने नकार दिला कारण की स्ट्राईक इथे दिली आहे. आता दीपेशला शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल आपण बघितली आहे 42. पहा म्हणजे जवळजवळ भरपूर मोठं कमबॅक इथे विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. जे पहिलं षटक आपण बघितलं होतं ते थोडंसं महागडं आलं होतं महेंद्राचं, परंतु त्यानंतर आपण बघितलं की चांगला कमबॅक. शेवटचा चेंडू फोर्स केला जातोय. फिल्डर नक्कीच चांगली फिल्डिंग मानावी लागेल. कदाचित झेलसाठी प्रयत्न केला नाहीये, त्यांच्या मनामध्ये नक्कीच ही शंका होती कदाचित धावा मिळतील, परंतु 3 धावा गेल्या. डेफिनेटली आपण पाहिलं की एका बाजूने फिल्डिंग चांगली जरूर झाली होती, परंतु नक्कीच म्हणेन दुसऱ्या बाजूने 3 धावा देखील गेल्यात. नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय जितेंद्रजी मुळे साहेबांचं इथे शुभाग म्हणताना पाहायला मिळत आहे. पोलीस अधिकारी इथे दाखल झालेले आहेत. वेलकम, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज मंचावर आपण पाहतोय नक्कीच चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला जरूर इथे जितेंद्रजी मुळे साहेब इथे दाखल झालेले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. टॉसची वेळ झाली, आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. चला, कर्णधार आलेले आहेत आणि नुकतंच आगमन झालंय आमचे पोलीस अधिकारी जितेंद्रजी मोरे साहेब. त्यांना विनंती करतोय साहेब आपण या टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. टॉसची ओळख आपण करून देतोय. एका बाजूने खोपरकर बॉईज आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर विजयदीप स्पोर्ट्स असा हा कॉल आहे की साहेब आपण मध्ये या. कॉल कोण देईल? नक्कीच घोडबंदर टीम विजयदीप स्पोर्ट्स येतो. विजयदीप स्पोर्ट्स साहेब नक्कीच शुभेच्छा द्या दोन्ही संघांना. आणि आपण आदरपूर्वक विराज मानवा कक्षामध्ये नक्कीच आपण आलात, अगदी महत्त्वपूर्ण वेळ दिलाय, आभार व्यक्त करतोय. घोडबंदर टीम टॉस जिंकलाय, काय निवडाल? बॅटिंग फर्स्ट चॉईस तुमची आहे. मैदान तुम्ही पाहिलंय, निरीक्षण केलंय, कसा खेळ वाटतंय, काय वाटतं की मागची स्पर्धा तुम्ही सुद्धा एक चांगलं टायटल मिळवलं गेलाय. किती धावा बॅटिंग करत असताना यायला हव्यात? 50. जवळजवळ आपण विश्लेषण करायचं झालं तर मग मागचा परफॉर्मन्स आणि ऑल ओव्हर तुमचं क्रिकेट या सीझनमध्ये राहिलं आहे, म्हणजे काय तुमच्याकडून अशा चांगल्या गोष्टी झाल्यात, काय वाईट गोष्टी झाल्यात, म्हणजे काय सुधार व्हायला हवा तुमच्या टीममध्ये की बेनिफिट तुम्हाला चांगलं मिळेल? आमचे गोलंदाज त्यावेळेस चांगलं काम करतात, फक्त आमची बॅटिंग एवढी नीट होत नाही. मग आज कोणाकडून चांगली अपेक्षा असतील की चांगलं परफॉर्मन्स करते आपल्या संघासाठी? अजय आहे, तुषार आहे, जयेश आहे, महेश आहे, चौघांवरती विश्वास जास्त आहे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग या जुचेंद्र विभागामध्ये येऊन खेळ करणं आणि नक्कीच या मैदानावर ही मॅच आहे ना प्रेक्षकांसाठी नक्कीच मेजवानी बनेल का? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. गिरीज टीम नक्कीच इन्फॉर्म टीम आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतं की टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? फिल्डिंग. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालं, तुमचा खेळ चांगला राहिला आहे, परंतु आज प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू असतील, कोणते खेळाडू नसतील? आकाश दानते आहेत वेगळे, राकेश कानते नाही. काय वाटते तुम्हाला की आज प्रमुख काही खेळाडू सुद्धा अनुपस्थित आहे, मग घोडबंदर टीमचं जे चॅलेंज असेल ते कशा प्रकारे असेल तुमच्यासाठी आणि कशा प्रकारे परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असेल तुमचा देखील? आमचं 100% देण्याचा प्रयत्न करून. काय वाटते तुम्हाला की नक्कीच हा मॅच आहे की घोडबंदर संघाला नक्कीच तुम्ही जिंकू देणार नाही आहेत? नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. बेस्ट ऑफ लक. चला फलंदाज पाठवा त्वरित मैदानाच्या आतमध्ये.
तर टॉस बॉक्समधून अव्वल असा मिळाला आहे की नक्कीच टॉस जिंकला गेला तो म्हणजेच होली क्रॉस घोडबंदर या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निवडली आहे फलंदाजी. म्हणजे त्यांना नक्कीच हे मैदान आवडलंय, त्यांनी खेळ पाहिला आणि मग ज्याप्रमाणे बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आहे आणि तो निर्णय मात्र कितपर्यंत त्यांचा यशस्वी होईल हा देखील नक्कीच पाहावा लागणार आहे. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर मंचावर प्रमुख पाहुणे आपल्याला देखील पाहायला मिळतात. सन्माननीय द ग्रेट मराठा संस्थापक आणि शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. मोहनदादा पाटील आहेत. नुकतंच आपण पाहिलं तर जितेंद्रजी मोरे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आहे. पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत आपण पाहिलं संपूर्ण ऑल ओव्हर पाहुणे आहेत. विश्लेषण करायचं झालं तर मग चेस करायचे आहेत धावा. तर वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आई महामाई देवी चषक 2025 हा मॅच आपण पाहिला तर आता दोन संघांच्या दरम्यान एका बाजूने आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा. म्हणजे आयोजक संघ आपण पाहिला तर आता चेस करण्यासाठी उतरलेले आहेत. धावा चेस करायच्या आहेत. 46 धावा. आणि 24 चेंडूमध्ये 46 धावा. आघाडीची जोडी आपण पाहतोय ती जोडी आपण पाहिली आहे ना तर मग कमालीची आहे. जितेंद्र आणि राकेश. मागची स्पर्धा मला आठवते 6 चेंडूमध्ये 29 धावा हव्या असताना चेस केल्या होत्या राकेशने. काय ताबडतोब खेळी केली होती. साईकृपा राजावलीची स्पर्धा होती आणि एक बिग हिटर बिनधास्त खेळ खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. परंतु त्यांच्यासमोर चॅलेंज असणार आहे रुपेश मोरेचा जो स्पिन म्हणजे चेंडूला फिरवण्यामध्ये सक्षम राहणारा गोलंदाज म्हणून त्याला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. आपण पहिला चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. आक्रमक विचार कुणाल तिथे पाहायला मिळाले. थोडासा मिसफील्ड झालाय परंतु धाव मात्र एक मिळते. राकेशने मात्र इथून सुरुवात केली आहे स्वतःची. शून्यातून मात्र आपण पाहिली सुरुवात झाली आहे. परंतु असंही म्हटलं जातंय ना की शून्यातून जो सुरुवात करतोय त्याला पराभवाची भीती नसते. परंतु या मॅचमध्ये पराभवाची भीती तर असेल. मी तर म्हणेन की दोन्ही संघांना, कारण की नॉकआउटचा गेम आहे आणि नॉकआउटच्या गेममध्ये जर आपण बघितलं तर एक मोठी चुकी आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं स्वप्न आहे ते तुटलं जाऊ शकतंय. चेंज ऑफ द पेस स्लोअर वन मात्र आपण पाहिले थोडे नाराज होतात. जितेंद्रचा विचार होता आपण पाहिला तर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये आणि सिले पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू रवाना झाला. परंतु रुपेशांना अपेक्षा होती कदाचित झेल पकडला जाईल परंतु तसं झालं नाहीये. नक्कीच ही सुरुवात आपण पाहिली आहे 1-1ने झालेले दोन्ही बॅटर्सचे. परंतु 1-1ने सुरुवात आपण पाहिली आहे तर 46च्या घरापर्यंत पोहोचायचे कारण की 46चं हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. यावेळी लाडव्या बॅटने खेळलाय प्रॉपर मात्र टायमिंग झाला नाहीये. जयेश मोरे थोडा खेळतोय तिथे. कॉलिंग पाहिलं थोडीशी मिस बॉलिंग झाली होती परंतु नक्कीच नकार दिला योग्य वेळेवर. आणि ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं नाही ते तर बघा एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम पहा कारण की चेंडू जेव्हा आपण बघितलं की मिड विकेट करून येणार होता विकेट किपरकडे पण बॅकअपसाठी 3 खेळाडू होते. म्हणजे हे एक चांगल्या संघाची निशाणी असते आणि त्यांना सुद्धा माहीत असतं की कशा प्रकारे आपल्याला बॅकअप करायचं आहे, कशा प्रकारे तयारीला लागायचं आहे. चेंज ऑफ द पेस धीमा गतीने टाकलेला चेंडू थोडा लवकर खेळला. बॅटचा फेस बंद केला. बॅटची वरची काढा आणि विकेट किपरच्या हातामध्ये इथे विकेट डाऊन झालाय. आणि मात्र आपण पाहिलं तर पहिला मोठा धक्का जितेंद्रला पचावं लागेल. धन्यवाद. जे नक्कीच मोहनदादांची स्पर्धा मला वाटते मागच्या वर्षी सुद्धा स्पर्धा नक्कीच पूर्ण झाली होती आणि निष्ठावंत नक्की चषक होता. मला वाटते या वर्षी नक्कीच नव्या रूपाने नवीन नावाने नक्कीच मात्र स्पर्धा तीच असेल मात्र ती पुन्हा एकदा आपल्याला भेटीला सुद्धा येणार आहे. सध्या तरी आपण विश्लेषण करायचं झालं तर मग इथे विकेट डाऊन झालाय. जे बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये दीपेश
46 धावा ही लक्ष असेल. आणि 24 चेंडूमध्ये रुपेशला मी तर म्हणेन नक्कीच चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण की त्यानंतर मग खेळ इथे आपण चांगला करू शकतोय. पण तो हा विचार असायला हवा. हो हो, यावेळेला आपण बघितला खराब चेंडू, नो बॉल. बीमर आपण पाहिलं ना की बीमार हाताळला गेला. फलंदाजाला बीमार करायचं होतं की काय, परंतु आता कदाचित उलटं चित्र होऊ शकतंय. फलंदाजाला बीमार करण्याच्या प्रयत्नामध्ये आता स्वतःच गोलंदाज बीमार होऊ शकतोय, कारण की ज्याप्रमाणे विचार करायचा झाला ना की यानंतरचा चेंडू फ्रीडच्या स्वरूपात पाहायला मिळेल आणि ही तर मेजवानी असेल. जसं म्हटलं जातंय ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. नक्कीच मात्र आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला तो सुपर हिट ठरेल का. फ्रीडचा चेंडू स्लोअर वन होता, परंतु फटका व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये, परंतु हवं ते मिळालं, कारण की खाली क्षेत्र आणि लॉंग लेगच्या दिशेने हा आला चौकार. गरज होती त्या फटक्याची, तो मात्र प्राप्त केलाय. आणि इथून दिपेशनं मात्र या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये आपल्या पारीचा आघात जरूर केलाय 4 धावेनं. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर इथून सरकले गेले 8च्या घरामध्ये. चेंडू टाकून झाली या षटकामध्ये 5. नक्कीच मी तर म्हणेन की थोडासा सकारात्मक जो विचार दर्शवला गेला आहे, मी तर म्हणेन की चांगला, कारण की यावेळी आता विकेट डाऊन न करून फायदा नाही आहे. हो हो हो, यावेळेला तेज तर्रार होता, क्विकरवनचा वापर केला गेला होता. हे गोलंदाजीमध्ये मिश्रण आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं रुपेश मोरेच्या, आणि तेच देखील इथे पाहायला मिळालं होतं की सरप्राईज केलं होतं फलंदाज दिपेशला, परंतु जीवदान मिळालं, कारण की दुसऱ्या बाजूने दिपेश होते, त्यांच्या माध्यमातून मात्र कॅच हा ड्रॉप झाला. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आलेल्या एका गाड्याच्या मोबदल्यात 8 धावा, म्हणजे जर विश्लेषण करायचं झालं तर 18 चेंडू असतील आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 38 धाव्यांची गरज असेल. ही गरज मात्र रोखली जाईल की नक्कीच दुसऱ्या बाजूने ठोकली जाईल, काय घडेल घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली गो, आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली, कारले डोंगरी चैता सप्तमी. धन्यवाद डीजे. नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि नक्कीच आमच्या आईची स्पर्धा, म्हणजेच आई महामाई देवी चषक 2025 पाहतोय आपण. महामुकाबला 2 प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान. आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध आपण पाहतोय विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं 45 धावा फलकावर लावल्यात, परंतु 46 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग योग्य रीतीने पूर्ण होईल का. 18 चेंडू आणि 38 धावा हे मॅचचं आता मात्र समीकरण आहे. जसं म्हटलं जातं ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतीने एकी केले तर सगळं काय बनते, जसं घर बनते, मंदिर बनते, महल बनते. आणि त्याच प्रकारे आपण पाहिलं तर विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाड्याने एकी केली आहे तर आई महामाई देवी चषक बनत आहे. रवि फुलटॉस स्वैग से करेंगे रवि का स्वागत. काय भन्नाट मोठा फाटका, ज्याप्रमाणे पलक न झपकता मात्र आपली ताकद मात्र फाटक्यामध्ये झोकली आहे, आणि हा उत्तम फाटका. षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवर मात्र घणाघाती प्रहार होताना पाहायला मिळाला. 14 धावा. उलटास यावेळेला हवेत आहे, भरपूर वेळ. ओहित, ओ माय गॉड, अरे देवा, हे काय झालं. जे नाही व्हायचं तेच झालं. आता काय म्हणायचं, हेच म्हणावं लागेल, कारण की ज्या खेळाडूला आपण पाहिलं जीवनदान दिलंय तो खेळाडू काय करू शकतो त्यांना सुद्धा ठाऊक आहे, कारण की हा जेल ड्रॉप झाला. नक्कीच 2 धावा मिळाल्या, त्या 30 धाव्यांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 16. डेफिनेटली आपण पाहिला. जीवनदान नक्कीच महागात पडणार आहे. धीमागतीने स्लोअर वन मिश्रण नक्कीच अंतिमच्या क्षणाला मात्र ओळखलं गेलं होतं. राकेशने देखील त्याच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर नक्कीच क्रिकेटचं जे तंत्र आहे, क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर अनुभव त्याला सुद्धा भरपूर आहे, कारण की ज्या वेळेला चेंडूचं निरीक्षण केलं गेलं होतं की हा चेंडू धीमा येतोय तर मग इथे आपण मोठा फटका नाही खेळू शकत, तर त्या चेंडूला मात्र कट केलं.
एक धाव मात्र गरजेनुसार मात्र खेळ केला जातो, म्हणजे मिरिट तसं म्हटलं जातंय ना, त्या मिरिटच्या सहाय्याने मात्र आता इथून खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. विश्लेषण करायचं झालं तर मग 29 धावा अजून हव्या असतील 15 चेंडूमध्ये. हा चेंडू नक्कीच आपण बघितला तर वाईटच्या स्वरूपात कीपर पहा किती उत्साहाने मात्र अपील करत होते. कदाचित इथून हा जो वाईट चेंडू होता ना, नक्कीच त्यांना चोरायचा होता, म्हणजे त्याला म्हणतात ना आपल्या बोली भाषेमध्ये ढापायचा होता, परंतु तसं काही नाही करता येणार. कारण की जिथे आपण बघितलं ना की मग पंचाने सांगितलं की इथे वाईट आहे, वाईटच मिळेल. नक्कीच तिथे फायदा मात्र विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाचा मात्र मोठा होताना पाहायला मिळेल. यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये हाताळला जातोय. रवी डवळे आता पाहिलं आपण तर आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा सकारात्मक विचार दर्शवताना पाहायला मिळतात. कारण की पहिल्या चेंडूवर फुलटॉस आपण पाहिलं कन्वर्ट झाला होता, 6 खाल्ल्यानंतर त्याने थोडंसं आपण बघितलं की कमबॅक म्हणजेच उर्वरित चेंडूमध्ये त्याला बॅकअप म्हणून आपण चांगली गोलंदाजी करू शकतो हे दर्शवलंय रवीने. खाली राहतोय मी तर म्हणेन की या वेळेला दीपेशला नक्कीच एक विचार विनिमय करावा लागेल. कारण की राकेश सारखा खेळाडू टचमध्ये आहे, त्याला स्ट्राईक कशी मी टीमची टोटल आपण पाहिले आहे 18 धावा फलकावर आहेत. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण पाहिलं 13 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. नक्कीच हा विचार असायला हवा. थोडासा मी तर म्हणेन की खेमा सुद्धा चिंतेत आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आई चंडिका देवी स्टँडमध्ये आपण बघितलं विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ बसला आणि थोडासा मायूस पाहायला मिळतोय. यावेळेला स्ट्रेट टाईपचा फटका क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय, जणू काही तीर घाव करतोय गंभीर, आणि हा मात्र आपण पाहिला अनुभवाचा फायदा मात्र झाला. नक्की दुसऱ्या बाजूने दिला आणि चौकार मात्र ठोकला या बॉलवर दीपेशनं, आणि ज्याची गरज होती इथे पाहिलं आपण तर टीमची टोटल 22च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. आता पाहिलं आपण तर राहिलेले चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 24 धाव्यांची. सरासरी 12ची आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तरी गाठली जाईल की मग रोखलं जाईल. काय घडतंय या मॅच मध्ये घेऊ छोटासा म्युझिकल ब्रेक. डीजे अक्षय थँक्यू डीजे. नक्कीच 14 धावा 22 धावा नक्कीच फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण बघितलं तर 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज असेल. ते विश्लेषण करायचं झालं पण तर मग आता जो खेळ करायचा आहे तर राकेश यांना जरूर चांगला करावा लागेल. कुणाल गोलंदाज तर मी तर म्हणेन नक्कीच चांगला निवडला आहे, परंतु प्रभाव टाकण्याची क्षमता आहे कुणालकडे, परंतु प्रभावाचा नक्कीच असर दिसेल का की मग राकेश आपला नॅचरल गेम मात्र दर्शवतील. हा चेंडू नक्कीच सोडून देण्यामध्येच नक्कीच समजदारी दर्शवली राकेशने, आणि त्यांना माहिती होतं की एक धाव एक्स्ट्रा मिळेल आणि मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च सुद्धा होणार नाहीये ते दर्शवलं गेला. तर 23 धावा इथून हव्या असतील आता जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये. जसं म्हटलं जाते ना की देवा दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, आणि नक्कीच इथे आपण पाहिले तर कोण सुधारेल आता ही मॅचची परिस्थिती हे पाहावं लागेल. हा मोठा फटका जणू काही 440 वॉल्ट विजेचा मोठा मोठा वाला झटका आला. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच नक्कीच आलेला हा मोठा फटका. अगदी ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की मोठ्या फटक्याने पुन्हा एकदा स्वागत केलं गेलं
कारण की जवळजवळ थोडंसं आपण पाहिले तर स्लिप झाले होते शूज आणि तेच कारण आपण पाहिलं की जो चेंडू नक्की जिथे हाताळायचा होता ज्या टप्प्यावर त्याच्या आधीच मात्र आपण पाहिलं तर नक्कीच पिचिंग झाला आणि तो व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडूवर राकेश किती आक्रमक आहे त्याने दर्शवलं गेलं आहे. आणि जवळजवळ मग हा संघ विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघ नक्कीच मागचा हंगामामध्ये या मैदानावर जी स्पर्धा झाली होती ना त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर मग आई महामाई देवीच्या नावाने खेळला गेला होता, परंतु तेव्हा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे संघ होते आणि सरकार क्रिकेट असोसिएशनचे संघ होते आणि त्या संघांमधून नक्कीच खेळत असताना आपण बघितलं होतं तर जवळजवळ या संघानं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलं होतं. राकेशचा खेळ अतिशय उत्तम सुद्धा देखील झाला होता. आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर घरच्या मैदानावर रेग्युलर सराव जिथे करतात मग फायदा तर मोठा होईलच ना. आता जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 70 या वेळेला आपण बघितलं तर ट्रायू केला जातोय. एकदा मात्र मिळेल. एकने धाव संख्या झाली आहे 30 धावा झाल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं ना तर आता गरज असणार आहे ते म्हणजेच 16 धाव्यांची. डेफिनेटली 16 धावा इथून हवे असतील. कुणाल इथे नक्कीच थोडासा विकेट मिळवण्याच्या तयारीमध्ये आहेत, परंतु ती विकेट देतील का की मग दीपेश चांगला खेळ करतील. नक्कीच नक्कीच मोठा फटकाच खेळायचा आहे. विचार विनिमय हाच आहे कारण की मॅच आपण जास्त क्लोज घेऊन शकत नाही आहेत. आपल्याला जितका होईल तितका मात्र चांगला खेळ करायचा आहे, परंतु मोठ्या फटक्यांवर जास्त विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथून जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर 31 धावा फलकावर लागल्या गेल्यात, म्हणजे 15 धावा या षटकातील चेंडू टाकून झालेत. 3 म्हणजे 9 चेंडू असतील आणि 15 धावा इथून जिंकण्यासाठी हव्या आहेत. आणि साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेने खेळाडू आहे तिथे आणि की थोडासा अस्मॅट झाला होता, परंतु थ्रो आलाय. ओ थोडं नुकसान नाही कदाचित आपण बघितलं तर नुकसान होऊ शकलं असतं इथे, म्हणजे दोन्ही बाजूने नुकसान होऊ शकलं असतं. कदाचित फिल्डिंगमध्ये धाव गेली असती किंवा रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर मग तिथे विकेटसुद्धा जाऊ शकले असते, परंतु नुकसान कोणत्या प्रकारचं झालं नाही आहे. चांगलं बॅकअप तिथे दिलं गेलं आहे. एक धाव मिळाली आहे. 14 धावा अजून हव्या असतील. येणारे 8 चेंडू. हा फटका आपण पाहिलाय. मिस टायमिंग कॉटन बॉलची संधी आणि ही संधी पूर्ण केली इथे. विकेट मात्र दीपेशची मिळाली आहे. मॅच मात्र थोडी फसली आहे कारण की राहिलेले चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 14 धावा मात्र हव्या आहेत, परंतु या धावा पुरवण्याचा प्रयत्न एका बाजूने केला जातोय, परंतु दुसऱ्या बाजूने बरोबरीचा प्रयत्न रोखण्याचाही केला जातोय. काय घडते पाहूया आपण. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर न्यू पाटण मैदानाच्या आतमध्ये येतात दिनेश पडवले. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 एक रोमहर्षक मुकाबला मात्र निर्माण होताना पाहायला मिळेल, कारण की या चेंडूवर नक्कीच एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळणार आहे, कारण की जवळजवळ 7 मध्ये 14 म्हणजेच एक सल्ला देखील दिला असेल दिनेशला, कारण की या चेंडूवर मोठा फटका खेळला तर आपल्याला मोठा फायदा होईल आणि तो प्रयत्न तर दिसून येताना पाहायला मिळेल. प्रयत्न चांगला केलाय परंतु चेंडू मध्ये डिस्टन्स तितका नाहीये. चांगला झेल मात्र पकडला जातोय. कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर जयेश मोरेच्या माध्यमातून मात्र आपण पाहिली आहे विकेट मिळाली आहे. विकेट कोणाची तर नक्कीच दिनेशची. मॅच फसली आहे कारण की आता 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडतंय, हा सामना कोण जिंकेल नक्कीच हेही देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. मी आशिक तुझा पोरी
पोरी पुराणा ग रोज येतेस पोरी माझ्या स्वप्नात ग तुझ्या प्रेमाचं याड मला लागलं या ग तुला बघून झालोय पोरी दिवाना ग मला नंबर दियाचा आहे पोरी तुला ग धन्यवाद DJ. नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 आयोजक संघ विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा आणि पुरस्कृत केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग एक रफ अँड टफ मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिली आहे ना तर आता ही मॅच 6 मध्ये 14 अशा स्थितीमध्ये फसली आहे. अनिकेत मात्र बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळेल परंतु सर्व सूत्र या मॅचचे असतील ते म्हणजेच राकेशच्या हाती कारण की नक्कीच त्याने ठरवलं ना तर मग ही मॅच ते अगदी फिनिश करू शकतात. परंतु काय घडेल कारण की क्रिकेट हा खेळच असा आहे ना कारण की या खेळावर कोणाचं वर्चस्व कशा पद्धतीने राहील आणि केव्हा हे सांगता येत नाही आहे. पहिला चेंडू मिस टायमिंग हवेत जेल निर्माण झालाय तो जेल पकडला जाईल का. यस इट इज अ बिग विकेट. मोठा विकेट मात्र मिळवलाय. राकेश मात्र यावेळेला बाद झालाय. मॅच मात्र आता फसलाय. सामना मात्र इथे फसलाय. अनिकेतनं मोठी सफलता मात्र मिळवून दिली. धन्यवाद DJ. इथे आपण पाहतोय तर मॅच जी फसले परंतु ती मॅच जिंकवण्यासाठी लढावं तर लागणारच आहे. म्हणूनच तर म्हटलं जातंय ना की शिवबाळ लढला म्हणूनच तर महाराष्ट्र हा घडला आणि लढल्याशिवाय काही पर्याय नाही कारण की नक्कीच लढाल तर घडाल अन्यथा तुम्ही मागे पडाल. आणि या मॅचला मात्र इथून जिंकायचं असेल तर मग येणाऱ्या 5 चेंडूमध्ये एक निर्धार एक निश्चय एक विकल्प आणि तो विकल्प असेल म्हणजेच 14 धावा तो पूर्ण करावाच लागेल. तसं म्हटलं जाते ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो बस चलते रहो अपनी रास्तों पे. परंतु यावेळेला क्लीन बोल्ड प्रफुल आले होते परंतु हा चेंडू त्याने सोडण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळेच नुकसान मोठं झालं आणि अडचणीमध्ये आता फसली आहे विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा टीम. अडचण मात्र आपण पाहिलंय कशी कमी होईल हा विचार करावा लागेल. प्रफुल आले आणि प्रफुल परतले देखील. थँक्यू DJ. नक्की सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय की आता येणारे 4 चेंडू आणि या 4 चेंडूमध्ये 14 धावा करायची आहेत. महेंद्र गोवारी मात्र आपण पाहिलं ज्याच्यावर विश्वास ठेवला गेलाय परंतु यंगस्टर खेळाडू जसं म्हटलं जातंय ना की खेळाडू कोणता छोटा किंवा मोठा नसतो परंतु त्याचा खेळ कसा असतो नक्की ते दर्शवण्याची संधी त्याच्याकडे आहे. कारण जसं म्हटलं जातंय ना की दिवा मग मातीचा असो की सोन्याचा मग तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना त्या गोष्टीला खूप महत्त्व असतंय. आणि देखील हे चित्र आपल्याला जर पाहायला मिळेल कदाचित यंगस्टर खेळाडू आहे परंतु त्या यंगस्टर खेळाडूकडून चांगल्या खेळाची अपेक्षा देखील असेल आपल्या संघासाठी कारण की 4 चेंडूमध्ये 14 धावा जोडायच्या आहेत. आपल्या संघाला मात्र अडचणीतून बाहेर काढायचं आहे ही जबाबदारी त्याची असेल. चांगला ड्राईव्ह मात्र केला होता. खोल टप्प्यामध्ये चेंडू हाताळला गेला होता मात्र एक धाव मात्र इथून मिळेल. एका धावेने मात्र आपण पाहिलं तर तितकं जास्त दडपण येणार नाहीये परंतु सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली आहे तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक आली आता चेतनकडे आणि चेतनकडे चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये आता 13 धावा त्यांना कशाही कंप्लीट करायचे आहेत. आणि केतला नक्कीच जयेशने 2 शब्दामध्ये एक सल्ला दिलाय तर सल्ल्याचा फायदा होईल का. चेतन एकच विचार असेल की 13 धावा. सोडून दिलाय हा चेंडू. नक्कीच आपण पाहिला
वाईट आहे म्हणजे बेनिफिट मिळणार आहे एक्स्ट्रा रन्स. 12 धावा आता हव्या असतील. 3 चेंडूमध्ये मित्र म्हणे की 2 चांगले फटके, गेम फिनिश. चेतनना हाच विचार आता मात्र घ्यावा लागेल मनामध्ये. येतो आर यातो पार. हा तेच तर चेंडू, डॉट चेंडू आलाय. आत्ता पाहिलं आपण तर 2 चेंडू आणि 12 धावा. मॅच फसली आहे पुन्हा एकदा. एक मोठा फटका या चेंडूवर घ्यायलाच हवा. या चेंडूवर एक सिक्सर यायलाच हवा. विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाला मात्र सामना जिंकायचा आहे, तर चेतनला मात्र आता ते शर्तीचे प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न केलाय परंतु यशस्वी नाही होणार. कॉटन बॉलची संधी अनिकेतकडे आहे. विकेट मिळेल चेतनची. मॅच मात्र आपण पाहिली आहे तर पूर्णपणे फसली गेली आहे. आत्ता मी तर म्हणेन की या मॅचवर पकड मोठी केली आहे. पाहिली आपण तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघानं, कारण की त्यांचा खेळ आपण पाहिला ना तर गोलंदाजीमध्ये मी तर म्हणेन की प्रमुख अस्त्र. कारण की जेव्हा जेव्हा या संघाच्या माध्यमातून खेळ पाहायला गेलाय ना की मग टॉस जिंको, फर्स्ट चॉईस त्यांची बॅट असते आणि बॅट नक्कीच स्वीकारतात. आणि मग बॅटिंग स्वीकारल्यानंतर मग इथे तर आपण पाहिलं की त्यांना टॉस न जिंकता आपण पाहिलं की बॅटिंग मिळाली होती, कारण की विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाने फिल्डिंग चूज केली होती. आणि नक्कीच प्लस पॉईंट असतो यांचा की बॅट फर्स्ट आणि त्याचा फायदा किती मोठा होतोय तेही देखील पाहायला मिळालं. 12 धावा आणि नक्कीच आपण पाहिलं तर न्यू बॅटर आले होते जतीन, परंतु त्यांच्या माध्यमातून हा स्लोअर 1 चेंडू हाताळला गेला त्यांच्यासाठी, परंतु खेळण्यामध्ये असक्षम राहिली आहे. आणि मात्र आपण पाहिली तर मॅच मात्र जिंकली गेली आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघानं. आपण वही आपण सन्मान सोहळ्याकडे जे आम्हाला प्रमुख पाहुणे येथील आपल्या गेलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. आमच्या ऑफिशियल मला दर्शवतात का कोण आहे या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. अनिकेत बोमटे ठरतो या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. अनिकेत आपण त्वरित या क्विक या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, कारण की आमचे पाहुणे आहेत ते थोडे रजा घेत आहेत आणि त्यामुळे थोडंसं आपण क्विक या. अनिकेत 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 आपण क्विक या. अनिकेत अनिकेत मॅन ऑफ द मॅच क्विक या क्विक. आमचे पाहुणे रजा घेत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर मग पाहुण्यांचा आपण मान सन्मान सुद्धा करतोय. या अनिकेत आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी जितेंद्र जी वरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार देखील आपण पाहतोय दिला जातोय, प्रदान केला जातोय. भरपूर चांगला नक्कीच परफॉर्मन्स पाहायला मिळाला नक्कीच. आणि साहेब आपण थांबा, आपला सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहिले त्याचप्रमाणे द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले आमचे पोलीस अधिकारी आहेत नक्कीच जितेंद्रजी मोरे साहेब आणि त्यांचे सहकारी आपण पाहिला हा सन्मान केला जातोय पाहुण्यांचा. आणि अमूल्य वेळ मात्र या स्पर्धेला दिला. अगदी नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद, थँक्यू. आणि मोहनदादा नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच थँक्यू सो